सात बेटांची ही मुंबई, वर्णामधील महाकवती नगरी, सर्व धर्मियांना आपल्या पोटात सामावून घेणारी, काहींना स्वप्न नगरी भासणारी तर काहींना माया नगरी होऊन पुरवणारी, काहींची स्वप्न पूर्ण झालेली तर काहींची स्वप्नभंग झालेली, शिक्षण, क्रीडा, राजकीय, सामाजिक, धार्मिक यात अग्रेसर असणारी, जगाच्या नकाशावर वेगळेपण दाखवणारी अशी आपली मुंबई. धार्मिक उत्सव म्हटलं की गणेशोत्सव ही मुंबईची ओळख कायम करणारी. लोकमान्य टिळकांनी राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक प्रबोधन या उद्देशाने सामाजिक गणेशोत्सवास सुरुवात केली. या उद्देशापायी साकीनाकामध्ये गाजलेलं नाव साई सिद्धी मित्रमंडळ कार्यरत आहे. साई सिद्धी मित्रमंडळ आपल्या 55 वर्षात पदार्पण करत आहे. हा वर्ष मंडळास खूप खास आहे, कारण या वर्षी मंडळ आपला इतिहास पुन्हा जागर करणार आहे. मंडळाने आपल्या 54व्या साली वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले. त्यात गणेशोत्सव, नवरात्री उत्सव, रामनवमी उत्सव, साई महोत्सव, विद्यार्थी गुणगौरव सोहळा, मेडिकल कॅम्प या सर्वांचा समावेश आहे. 2024 साली गणेशोत्सव हा पर्यावरण वाचवा हा सामाजिक संदेश देत साजरा करण्यात आला. गणेशोत्सव हा संस्कृती, परंपरा आणि समाजाचा एक सुंदर उत्सव आहे. हे आपल्याला एकत्र येण्याच्या आणि आपला उत्सव साजरा करण्याची आठवण करून देते. गणेशोत्सव हा आनंदाचा, उत्सवाचा आणि चिंतनाचा काळ आहे आणि तो जीवनाच्या सर्व स्तरातील लोकांना एकत्र आणतो. मंडळाने 1969 साली त्यांनी पहिली मूर्ती स्थापना करण्याचा निर्णय घेतला. ज्यांनी आपल्या हस्तकौशल्याने अशी मूर्ती घडवली त्यांना आमचा मानाचा मुजरा. समाजाच्या विविध घटकांना एकत्र आणून आपुलकी निर्माण व्हावी या उद्देशाने गणेशोत्सवाची स्थापना करण्याचा निर्णय मंडळाकडून घेण्यात आला. वर्षाचे 12ही महिने समाजाची विविध प्रकारे सेवा करणारे घटकाची आरती सामावून घेऊन त्यांचा उचित सत्कार मंडळाच्या वतीने करण्यात येतो. स्वराज्य निर्मितीसाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली आणि उत्सवाच्या माध्यमातून एकजूट करण्याची विचारधारा लक्षात घेऊन मंडळ हा उत्सव साजरा करत आहे. पण हे वर्ष आमच्यासाठी आणखीन एक आनंदाचा प्रसंग आहे, कारण बाप्पाचे ख्यात नाव आता साकीनाकाचा महागणपती आहे. हे नाव बदलण्याचा निर्णय आमच्या मंडळाच्या सर्व सदस्यांनी घेतला. गणरायाचे नाव असे असावे की आमच्या समाजाची प्रार्थना आणखी सुधारेल अशी आमची इच्छा होती आणि या नावानेच आपला गणराया हा खरा महागणपती आहे, ज्यांच्या आशीर्वादाने आपला समूह आणि आपला समाज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. तुमच्या आमच्या मनात पडलेला एकच प्रश्न, यावर्षी कसा असेल आपला महागणपती, कसा असेल यंदाचा साकीनाकाचा महागणपती. आपण गणेशोत्सव हा सण साजरा करत आहोत. यावेळेस वेगवेगळ्या दृष्टिकोनातून हा उत्सव पाहत आहोत. 2013 मध्ये केदारनाथ मध्ये झालेल्या दुर्घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. त्याची शोकांतिका आपण यंदाच्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून आठवत आहोत. केदारनाथच्या पुरामुळे किती लोकांचे प्राण गेले आणि किती लोकांची घरे, इमारती आणि इतर वस्तू उद्ध्वस्त झाल्या हे तुम्हा सर्वांना माहीत आहे. आम्ही सर्वजण आपल्या गणरायावर प्रेम करतो आणि त्याच्यावर विश्वास ठेवतो, परंतु यावर्षी आम्ही त्याच्याकडून आणखी मागणी करत आहोत. आम्ही प्रार्थना करत आहोत की अशी वाईट घटना पुन्हा घडू नये. या गणेशोत्सवाच्या माध्यमातून आपण सर्वजण आपली भक्ती आणि समर्पण दाखवू. आपल्या सभोवतालच्या लोकांना मदत करून आपण चांगले नागरिक बनू शकतो. यंदाचा गणेशोत्सव साजरा करताना आपण आपल्या देशवासियांच्या आठवणी आनंदाने भरून ठेवू, हीच गणरायाचरणी प्रार्थना. म्हणून आम्ही तुम्हा सर्वांना विनंती करतो की या गणेशोत्सवाच्या माध्यमातून तुमची भक्ती आणि पाठिंबा दर्शवा आणि केदारनाथ प्रलयाची आठवण कायम ठेवा. आपण सर्वांना नम्र विनंती आहे की आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना मदत करा आणि एक चांगला नागरिक म्हणून या देशाचे प्रतिनिधित्व करा. लोकांनी आपला इतिहास आणि आपला अभिमान लक्षात ठेवला पाहिजे. त्यामुळे केदारनाथपुराच्या आठवणी यंदा मंडळ गणेशोत्सव साजरा करत आहोत. नमस्कार मंडळी, सात बेटांची ही मुंबई.
मामा भेटला देवाचारी ही दिशा प्रेमचारी ही दिशा देवचारी ही दिशा भक्ती रस जरा सारखा प्रेमचारी ही दिशा भक्ती रस जरा सारखा प्रेम पहाया आलो इथं वारीला